म्हणून या पद्धतीने तुमच्या अभ्यासाची दिशा ठरवा. या क्लासमध्ये जे शिक्षण मिळते ते क्लाससाठी आहे, माससाठी नाही. मास म्हणजे बहुसंख्य आणि क्लास म्हणजे गुणवत्ता. हे शिक्षण गुणवत्तेसाठी आहे आणि गुणवत्ता आपल्याला तेव्हाच मिळते जेव्हा आपण गुणवत्ताधारक होण्यासाठी प्रयत्न करू. असं म्हणतात की झोपलेल्या माणसाला जागं करणं सोपी आहे, पण ज्याने झोपीचं सोंग घेतलं त्याला जागं करता येणं कठीण असते. या वर्गात तुम्ही येताना बौद्धिक दृष्ट्या, शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या, तीनही दृष्ट्या तुम्ही या वर्गात यायला पाहिजे. तुम्ही जर विचार केला की मी फक्त फिजिकली येतो, शारीरिक दृष्ट्या येतो, मला घरून पाठवलं म्हणून मी इथे येऊन बसतो, 2 घंटे शिकतो, काय शिकतो मलाही माहित नाही, चालेल का? नाही. मी इथे येऊन बसताना मला 100% उत्सुकता निर्माण झाली पाहिजे की आज मॅडम काय शिकवणार आहे, म्हणून त्यावेळी तो पाठ वाचणं घरी तो फार आवश्यक असतो. या पद्धतीने जर तुम्ही प्रयत्न केला तर निश्चितच उद्याचा दिवस तुमचा. एक लक्षात ठेवा, आय एम अ कॅन्डिडेट असं म्हणत नाही, आय एम द कॅन्डिडेट. आणि द मधला फरक तुम्हाला माहित आहे. निश्चितपणे मी एक स्पर्धक आहे, पण मीच आहे, मी या सगळ्यांमधला नाहीये, मीच एकटा स्पर्धक आहे. या पद्धतीने तुमची तयारी केली. आणि मातृभाषेचं महत्व हे तुम्हाला सर्वांना तसं माहीतच आहे. मातृभाषेतून संवाद साधा, मातृभाषेतून आपल्या अभ्यासाच्या दिशा शोधा, त्याचबरोबर तुमची व्यावहारिक भाषा ही आत्मसात करा. आणि एक चांगलं व्यक्तिमत्व घडवण्यात तुमची मातृभाषा ही निश्चितच तुम्हाला मार्गदर्शक ठरेल, प्रेरणादायी ठरेल, या शंकाच नाही. मी तुम्हाला सर्वांना तुमच्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. थँक्यू सर. सरांनी खूपच सुंदर मराठी भाषा गौरविण्याबद्दल आपल्या सगळ्यांना खूपच सुंदर मराठीचं मार्गदर्शन केलेलं आहे. तरी मी प्राध्यापक डॉक्टर उके सरांना अशी विनंती करते की सरांनी आमच्या क्लासेस सर्वे सरांनी एक छोटीशी भेट वस्तू द्यावी.